नमस्कार सर्वांना. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. सध्या देशभरात वोट चोरीचा मुद्दा जास्त प्रमाणात गाजत असताना सर्व विरोधी पक्षांचं लक्ष तिकडेच आहे. अशा वेळेस सरकारनं इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल प्रोग्राम कंपल्सरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे व त्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. अक्षय मल्होत्रा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याविषयी एक जनहित याचिका दाखल केलेली आहे. आता इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल म्हणजेच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करायचं, त्यालाच E20 फ्युएल असं म्हणायचं. E20 फ्युएल म्हणजेच काय, त्याच्यामध्ये 20% इथेनॉल मिक्स करायचं. जे इथेनॉल हे बायोफ्युएल, शुगर केन, मका यापासून बनवलं जातं. यामुळे काय होणार आहे तर देशभरात गाड्या रस्त्यावर उभ्या राहतील. कारण या इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोलमुळे काय होते, या गाड्या त्याच्याशी कम्फर्टेबल नाहीत. भारतात ज्या या जुन्या गाड्या आहेत त्या इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामशी कम्फर्टेबल नाहीत. आणि सरकारनं काय केलेलं आहे, या इथेनॉल कंपल्सरी केलेलं आहे. सरकारनं 5 साल पहिले काय केलेलं होतं की E27, E30 फ्युएल वापरण्याचं ध्येय ठेवलेलं होतं. परंतु तुम्हाला माहिती का, त्याचा तुमच्या मोटरसायकलवर, कारवर काय परिणाम होईल? चीन सध्या इलेक्ट्रिक गाड्यावर फोकस करत आहे आणि टेस्लासारख्या कंपनीला ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु भारत सरकार 10% इथेनॉलचं प्रमाण 27%, 30% वर नेण्याचा प्रयत्न करत आहे. जर सरकारनं हे केलं तर कार मालक ज्यांना याचा अर्थ कळाला ते म्हणतात की 20% इथेनॉलमुळे आमच्या गाड्यामध्ये डॅमेज होत आहे, मायलेज कमी होत आहे. सरकारनं आम्हाला चॉईस दिली नाही, माहिती दिली नाही. यामुळे पुढं काय होणार आम्हाला माहीत नाही. ऑलरेडी आमच्या गाड्यामध्ये नॉकिंग आहे, ब्रेकेज आहे. तर जनतेचे काय झाले या माध्यमातून सरकारला काही प्रश्न आहेत. बघा, सरकारनं E20 फ्युएल वापरात आणण्यापूर्वी किती अभ्यास व रिसर्च केला आणि कुठं केला? E20 फ्युएलचा गाड्यांवर, जुन्या गाड्यावर काय परिणाम होईल? जर सरकारकडे काही 6-7 संशोधन केंद्र आहेत, VRD, CIRT, ARAI, PCRA, यामध्ये कुठं अभ्यास केला? आणि जर त्यांनी अभ्यास केला असेल तर मग कार उत्पादकांनी तशा प्रकारच्या गाड्या E20 फ्युएल्सला सपोर्ट करणाऱ्या गाड्या का बनवल्या नाहीत? याचं उत्तर सरकारकडे आहे काय? जर सरकारचं ऐकून आपण 2023 पूर्वीच्या इंजिनमध्ये E20 फ्युएल वापरलं तर आपली गाडी इन्शुरन्सला पात्र होईल का? तिसरा मुद्दा, जर पुढे चालून सरकारने E27, E30 पेट्रोल कंपल्सरी केलं तर त्याचा आपल्या गाडीवर काय परिणाम होईल? सरकारचा उद्देश काय? पुढं चौथा मुद्दा, लोकांचं म्हणणं आहे की आमची गाडी कॉम्प्लिमेंटरी आहे, तर आम्हाला पंपावर E5, E10, E15 फ्युएल मिळणार का? कारण ब्राझील, USA मध्ये जुन्या गाड्यांना जुनं ओरिजिनल पेट्रोल मिळतं. भारतात E20 फ्युएल घ्या नाही तर गाड्या विका, अशा प्रकारची अवस्था सरकारनं केलेली आहे. आम्हाला सांगा, साऱ्या गाड्या ज्या 2023च्या अगोदर बनवल्या गेल्या त्या E20 फ्युएलला पात्र नाहीत. त्या गाड्यांना फ्युएल पंप, इंजेक्टर, फ्युएल लाईन, फ्युएल टँकमध्ये प्रॉब्लेम येणार आहे. याबाबतीत सरकारची काय भूमिका? जर प्रत्येक 1-2 वर्षांनी पेट्रोलमधील इथेनॉलचं प्रमाण सरकार जर वाढवणार असेल तर लोकांचं पेट्रोल गाड्या घेण्याचं प्रमाण कमी होईल. तसं तर सरकारचं मत डिझेलमध्ये सुद्धा आहे. याचा अर्थ काय? 5-6 वर्षात गाडी परिणाम दाखवेल. 1-2 वर्षातच गाडीमध्ये फॉल्ट येण्याला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही E10 फ्युएल वापरात आणत असाल तर पेट्रोलचे दर कमी का केले नाहीत? इथेनॉल जर स्वस्त आहे असं तुमचं मत आहे सरकार, तर मग तुम्ही पेट्रोलचं दर कमी का केलं नाहीत? गडकरी साहेबांचा इथेनॉल उत्पादकाशी काही लागेबंधे तर नाहीत ना? फ्युएल लॉबी व शुगर लॉबी यांच्यामधील संबंधावरून सर्वसामान्य जनतेने काय बोध घ्यायचा? तुमच्या शुगर लॉबीचा तर याच्याशी संबंध नाही ना? जर तुम्ही म्हणता की सरकारने 1 लाख करोड रुपये E20 फ्युएलमुळे वाचवले, चांगली गोष्ट आहे. जर 1 लाख करोडमुळे लोकांचा काय फायदा झाला हे तुम्ही का सांगत नाही? लोकांची इंजिन काय इथं जळतायत त्याचा काय? यावर उपाय काय? काही दिवसापूर्वी गडकरी साहेब, मला वाटतं 2018-19 मध्ये म्हणाले होते की डिझेल 50 रुपये व पेट्रोल 55 रुपयाने मिळेल. आतापर्यंत तुम्ही 5%, 10%, 20%, 27% इथेनॉल मिक्स केलं. मग दरात कपात कधी करणार? उलट आता तुम्ही म्हणता की इथेनॉलसाठी जास्त खर्च येतो. एक इंजिन खराब दाखवा. तर मीच दाखवतो गडकरी साहेब, माझी स्वतःची मोटरसायकल. माझ्या मोटरसायकलमध्ये ॲव्हरेज कमी येत आहे. काय करणार तुम्ही? सोशल मीडियावर तर लाखो मेसेज येत आहेत, तुम्ही पाहत नसाल फ्युएल सिस्टीमच्या बाबतीत. परंतु गडकरी साहेब मानायलाच तयार नाहीत. त्यांच्या मते 20% इथेनॉलमुळे काहीच परिणाम होत नाही. सोशल मीडियावर हे एक राजकारण आहे, पेट्रोल लॉबीचं राजकारण आहे असं ते म्हणतायत. गडकरी साहेब, तुम्ही म्हणता देशाने 22 लाख करोड रुपये वाचवले आहेत फॉसिल फ्युएलच्या आयातीवर.
बरं, तुमचं अजून दुसरं मत आहे की प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. 30% प्रदूषण कमी झालं असं तुमचं मत आहे. तुमचा तिसरा मुद्दा आहे बायोफ्युएल हे अल्टरनेटिव्ह फ्युएल हे देशासाठी आत्मनिर्भर बनण्याचं साधन आहे. तुमचा चौथा मुद्दा इथेनॉल उत्पादनामुळे नवीन संधी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. मग मक्याचे भाव 1,500 वरून 3,000 का केले नाहीत? SIAM म्हणते की SIM सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर म्हणते की एप्रिल 2023 पासूनच्या सर्व गाड्या अपग्रेडेड घटकांनी बनवलेल्या आहेत. तर 2023 पूर्वीच्या गाड्यांचं काय मग? जर तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल तर कळेल की 52 लाख करोड गाड्या या डीलरकडे पडून आहेत. 3-4 महिने झालं गाड्यांची विक्रीच होत नाही. या परिस्थितीत जर तुम्ही नवीन फ्युएल आणलं तर कार उत्पादकांपुढे काय होईल याची तुम्हाला कल्पना आहे का? हार्दिक पुरी साहेब म्हणतायत की सर्व कार उत्पादक ब्राझीलमध्ये काम करतात आणि ते खूप वर्षापासून इथेनॉल वापरतात. तिथं तर 100% इथेनॉल वापरतात. इथं काय प्रॉब्लेम नाही. 1-2% कार प्रॉब्लेम असेल, परंतु मीडिया ट्रोल करते असं त्यांचं मत आहे. 100% इथेनॉलसाठी 50 वर्ष लागलेत पुरी साहेब ब्राझीलमध्ये. तुम्ही ब्राझीलचंच नाव घेता जास्त चर्चेत आहे तर बघा 1970 मध्ये ब्राझीलमध्ये इथेनॉल वापरायला सुरुवात झाली. त्यांना 50 वर्ष लागली E27 फ्युएल वापरायला आणि तुम्ही 5 वर्षात E27 ची गर्जना करताय. हे काय नोटबंदी, लॉकडाऊन, GST सारखा विषय नाही. काही दिवसात रस्त्यावर गाड्यांची रांग लागेल. ब्राझीलमध्ये फ्युएलचे ऑप्शन आहेत. आपल्याकडे पेट्रोल लॉबी, इलेक्ट्रिक लॉबी, हायड्रोजन लॉबी, आपल्याकडे पेट्रोल लॉबी, हायड्रोजन लॉबी, इलेक्ट्रिक लॉबी आहे, फ्लेक्स फ्युएल आहेत. ब्राझीलमध्ये इथेनॉलवर चालतात. तिथे 25% स्वस्त आहे ब्लेंडेड फ्युएल. आपल्याकडे काय? 1980 मध्ये ब्राझीलमध्ये 90% गाड्या इथेनॉलवर चालत होत्या, परंतु त्या ठिकाणी ग्राहकांच्या पसंतीनुसार पेट्रोल, इथेनॉल वेगवेगळ्या किमतीचे होते. ब्राझीलमध्ये पंपावर वेगवेगळ्या मिश्रणाचे पेट्रोल वेगवेगळ्या किमतींना मिळत होते व लोकांना समजावून सांगितलं जात होतं. भारतातील पंपावर आपणास माहीत नाही काय मिश्रण आहे. पंपाच्या मालकांना सुद्धा पंपावर माहीत नाही की कोणत्या पेट्रोलमध्ये किती प्रमाणात इथेनॉल मिक्स आहे. आपल्या सरकारनं लोकांना कॉकरेज बनवून निर्णय घेतला. मागच्या महिन्यापासून सरकारनं डायरेक्ट 20% इथेनॉल कंपल्सरी केलं. त्यामुळे मायलेज कमी झालं. आता हे इंटरनल डॅमेज होतंय. इंजिन 2023च्या अगोदरच असेल तर ते त्याला डॅमेज करणारच, करोजन करणारच. परंतु वाहन मालकाला काही माहिती नाही. पंपावरील लोकांना सुद्धा माहीत नाही. ते म्हणतात जे आलं ते आम्ही देणार. ब्राझीलमध्ये असं नव्हतं. तिथे ब्लेंडेड फ्युएल स्वस्त होतं. परंतु आपल्याकडे मी विचार करून सांगतो आपल्याकडे वेगळंच आहे. XP95, XP100 पॉवर पेट्रोल टाकून वेडे केलं, परंतु त्यामध्ये सुद्धा गोंधळ आहे. IOCकडे विचारणा केली असता ते म्हणतात की XP100 वापरा, त्याचा दर ₹160 आहे. परंतु RTI केसवरून कळालं की प्रीमियममध्ये सुद्धा मिक्स आहे. तुम्हाला XP100 शिवाय पर्याय नाही. इथेनॉलमध्ये हाय वॉटर कंटेंट असल्यामुळे ते फ्युएल कन्झम्पशनमध्ये चांगल्या प्रकारे जळत नाही. तसेच करोजनसारख्या घटकांनी गाड्यांची इंजिन करोजन होतात, त्यांना गंज चढतोय, यासारखे प्रॉब्लेम येत आहेत. तर काही कार उत्पादक का बोलत नाहीत? त्यांना जिवंत राहायचे ना. कार उत्पादक याविषयी बोलायला हवं होतं, पण बोललं नाही. काही कार उत्पादकांनी त्यांच्या मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे, डोंट यूज गॅसोलिन इथेनॉल मोर दॅन 10%. इथेनॉल ब्लेंड फ्युएल जर 10% पेक्षा जास्त इथेनॉल वापरलं तर तुम्हाला वॉरंटी मिळणार नाही. मग हे कार उत्पादकाशी कसं काय त्यांनी दिलेलं आहे? यावरून पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केलं की हे चुकीचं आहे, याला सायंटिफिक आधार नाही. तसेच हिरो आणि TVSनं सांगितलं की 2023 पूर्वीच्या गाड्या E20 वर चालवायच्या असतील तर त्याच्या फ्युएल सिस्टीममध्ये मॉडिफिकेशन करावं लागेल. शेल इंडियाने त्यांच्या ग्राहकांना सांगितलं की इंजिन डॅमेज E20 मुळे झालं तर वॉरंटी मिळणार नाही.